साताऱ्याच्या जावलीमध्ये ड्रग्सचं रॅकेट उघड झालेलं आहे। साताऱ्यातल्या जावली तालुक्यातल्या ग्रुप ग्रामपंचायत कसबे बामणोली या हद्दीमध्ये कारवाईला सुरुवात झाली आहे। कसबे बामणोली ग्रुप ग्रामपंचायतीच्या हद्दीत सावरी आणि मावशी गावालगत असलेल्या एका जनावरांच्या गोठ्यात धाड टाकत ड्रग्सचं एक मोठं रॅकेट पकडलं असून घटनास्थळी कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। आणि या कारवाईवरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक्स पोस्ट केलेली आहे। ही जागा उपमुख्यमंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीची आहे की नातेवाईकांची? बोगस नोटांचा कारखाना, जादूटोणा सुरू आहे की आणखी काही अवैध धंदे? सरकार काय झाकण्याचा प्रयत्न करते? इथूनच जवळ असलेल्या तेजस हॉटेलमध्ये रात्री मुक्कामाला असलेले प्रकाश शिंदे कोण आहेत? गृह मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं पाहिजे। हर्षवर्धन सपकाळांनी हे प्रश्न विचारले तर अंबादास दानवे यांनी सुद्धा निशाणा साधलाय। साताऱ्यातल्या कारखान्याचे मुंबई पश्चिम बंगाल कनेक्शन हे सरकारमधल्या घटकांच्या पिलावळीपर्यंत आहे, हे सत्य आहे का? एक विशिष्ट पक्षाचं साताऱ्यावरचं वर्चस्व आहे म्हणून या कारखान्याला अभय होतं का? मुंबईतील पोलीस साताऱ्यात येऊन कारवाई करतात, सातारा पोलीस याबाबत गप्प कसे होते? असे प्रश्न अंबादास दानवे यांनी सुद्धा उपस्थित केलेले आहेत। साई सावंत आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। साई, ही कारवाई नेमकी कधी झालेली आहे? सध्याचा काय तपशील आहे? नक्कीच नम्रता, सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यातील जो सावरी गाव आहे यामध्ये एमडी या ड्रग्सचा बनवण्याचा कारखाना असल्याची प्राथमिक माहिती आता मुंबई क्राईम ब्रांचला मिळाली होती आणि त्यानंतर या कारखान्यावर जाऊन मुंबई क्राईम ब्रांचने कारवाई केलेली। यामध्ये एमडी ड्रग्स बनवले जात असल्याची प्राथमिक माहिती मिळत होती आणि यानंतर आता हे जे मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी विकले जात असल्याची देखील प्राथमिक माहिती मिळत आहे आणि यामध्ये आता सध्या 3 कारागिरांसह 1 जण स्थानिक असे एकूण 4 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता क्राईम ब्रांच मुंबई यांच्यासह साताऱ्यातील देखील पोलीस आता घटनास्थळी दाखल झालेले आहेत। साई, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।